नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक प्रभाग 10 मधून बसपाचे शहानवाज शेख यांची दमदार एंट्री। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मधून बहुजन समाज पार्टीचे बसपाचे जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख यांनी अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात दमदार प्रवेश केला आहे। त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभागात नवचैतन्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। 12 इमाम कोठला परिसरात बसपाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांशी थेट संपर्क साधत शहानवाज शेख यांना बहुमूल्य मत देऊन विजयी करण्याचे आवाहन केले। यावेळी बसपाचे जिल्हा प्रभारी सुनील ओवाळ, उमेदवार शहानवाज शेख, महासचिव राजू शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना जिल्हा प्रभारी सुनील ओवाळ यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहीण मायावती यांच्या आदेशानुसार व वरिष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली बसपा महानगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे सांगितले। तसेच इच्छुक उमेदवारांनी बहुजन समाज पार्टीच्या वतीने महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज म्हणजे फॉर्म भरण्यासाठी पक्षाशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले। शहानवाज शेख यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग 10 मध्ये बसपाला व्यापक जनसमर्थन मिळत असल्याचे चित्र असून येणाऱ्या काळात निवडणूक प्रचार अधिक वेग घेणार असल्याचे आज या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आणि बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट सुनीलजी डोंगरे साहेब, तसेच बहुजन समाज पार्टीचे मुख्य झोन प्रभारी आदरणीय चलवादी साहेब, तसेच बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी आदरणीय रामचंद्रजी जाधव साहेब आणि बहुजन समाज पार्टीचे झोन प्रभारी आदरणीय ॲडव्होकेट सदाफुले साहेब यांच्या आदेशान्वये या ठिकाणी त्यांच्याच नेतृत्वामध्ये बहुजन समाज पार्टी अहिल्यानगरच्या महापालिकेच्या सर्वच्या सर्व जागा लढवणार आहे। आणि या ठिकाणी आमच्याकडे इच्छुकांची मोठी यादी आहे आणि आणखीन कोणी इच्छुक आहेत अशांनी आमच्याशी पक्षाशी संपर्क साधायचा आहे। खरं जर पाहिलं तर बहुजन समाज पार्टी ही देशातली 3 नंबरची पार्टी असून या देशातील दलित, अल्पसंख्याक आणि ओबीसी या संपूर्ण समाजाचं बहुजनांचं नेतृत्व करणारी आणि या बहुजनांचं हित आणि हिताचं संरक्षण करणारी एकमेव पार्टी आहे। आज आपण जर भाजपचा इतिहास पाहिला, काँग्रेसचा इतिहास पाहिला तर ह्यांचा इतिहास हा दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समाजाच्या रक्ताने यांच्या इतिहासाची पाने भरलेली आहेत। मग गुजरात दंगल असेल, बिल्किस बानो प्रकरण असेल किंवा खैरलांजीमधील दलित महिलेवरील झालेल्या बलात्काराचं प्रकरण असेल, त्या ठिकाणी भाजपकडून कधी अन्याय होतो तर कधी काँग्रेसकडून, आणि एकमेकांना कसं ते सपोर्ट आहेत त्याची हजारो उदाहरणं आहेत। आणि अहिल्यानगरचं जर आपण पाहिलं तर अहिल्यानगरमध्ये या वस्त्यांमध्ये या समाजामध्ये किंवा नगरचाच विकास रखडलेला आहे। नगर शहराचा विकास होण्याऐवजी नगर शहरामध्ये किंवा नगर जिल्ह्याचं जे काही नेतृत्व करणारी भाजपाची माणसं असतील, राष्ट्रवादीची असतील, काँग्रेसची असतील, शिवसेनेची असतील, या नेतृत्वाचा विकास झाला। त्यांच्याकडे हजारो कोटीच्या इस्टेटी आल्या, परंतु आमची माणसं आजही घरकुलासाठी वंचित राहिलेली आहेत, उपेक्षित राहिलेली आहेत। पाण्यासाठी त्यांचा संघर्ष आहे, रस्त्यांसाठी त्यांचा संघर्ष आहे, हे सुटत नाही। आणि बीजेपीचं जे काही राजकारण आहे ते मुस्लिम अल्पसंख्याक देशावर आहेच आहे, परंतु दलितांना देखील या देशभरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये ठोकून काढलं जातं, त्याची अनेक उदाहरणं आहेत। तेव्हा मी समाजाला अपील करतो का हा जो काही काँग्रेसची बीजेपीच्या प्रत्येक कृत्याला जशी मूकसंमती आहे, कारण आम्ही जर पाहिलं तर बाबरी मस्जिद जाणून बुजून या लोकांनी 6 डिसेंबरला पाडली, ज्या दिवशी या जगाच्या संविधान निर्माते आणि ज्यांनी 5000 वर्षाची या देशातल्या बहुजनांची गुलामी दूर केली त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन, आणि त्याच दिवशी बाबरी मस्जिद उद्ध्वस्त केली गेली। आणि त्या ठिकाणी दोघेही जेहरच आहे आणि दोघेही जेहरेलच आहेत, कारण जेव्हा या सर्व समाजावरती अन्याय अत्याचार होतो, मग दलित असेल किंवा अल्पसंख्याक असेल, तेव्हा काँग्रेसची एक प्रकारे मूकसंमती असल्याचे निदर्शनात येतं। आणि मी समाजाला अपील करतो का बहुजन समाज पार्टी तुमच्या प्रत्येक दुःखामध्ये, तुमच्या प्रत्येक अन्याय अत्याचाराच्या ठिकाणी उभी असतेच, परंतु यापुढे देखील
बहुजन समाज पार्टी आमचा जीव गेला तरी आम्ही मागे हटणार नाहीत. आम्हाला घाण इथून साफ करायची, कारण सत्तेची चावी आम्हाला हस्तगत करायची, कारण त्या सत्तेतूनच सगळ्या गोष्टी घडतात. तेव्हा सत्तेची चावी हस्तगत करायची आहे. आणि जी काही घाण आहे का पैशाच्या जोरावरती जे काही गुंडे मावांना मूक संमती होती, काँग्रेसला जर थांबवायचं असतं तर हे कृत्य ते थांबवू शकले असते. परंतु काँग्रेस आणि भाजपमध्ये फारसा फरक नाही आहे. बहुजन समाज पार्टीचे संस्थापक मान्यवर काशीराम साहेब या ठिकाणी बोललेले आहेत का एक समाज पार्टीच्या उमेदवाराला या ठिकाणी निवडून द्यायचं आहे. आणि त्या ठिकाणी एक वोट आणि एक नोटची घोषणा काशीराम साहेबांनी केली होती. खऱ्या अर्थानं आपल्या हिताचं आणि येणाऱ्या पिढ्यांचं जर हित संरक्षित करायचं असेल तर खऱ्या अर्थाने आम्हाला सत्तेची चावी हस्तगत करायची आणि येणाऱ्या काळातल्या मोठ्या निवडणुका आम्हाला जिंकण्यासाठी आज आम्हाला नगरसेवकाची जी काही महापालिकेची निवडणूक आहे ही खऱ्या अर्थाने आम्हाला या ठिकाणी जिंकावी लागणार आहे. आणि ही मवाली आणि गुंडांना साफ करण्यासाठी मी या ठिकाणी आपल्या सर्व बहुजनांना, मग तो दलित असेल, अल्पसंख्याक असेल, ओबीसी असेल, या ठिकाणी अपील करतो का तुमचं जे काही किमती वोट आहे त्या जोरावरती आम्हाला या ठिकाणी सर्व अन्याय अत्याचार दूर करायचे आहेत. पण आम्हाला विकास पण व्हायला पाहिजे, कारण सन्मानाने जगता आलं पाहिजे, स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे. आणि ही लढाई जिंकण्यासाठी तुमच्या एका मताचा आशीर्वाद नक्कीच आम्हाला हवा आहे. मी पुन्हा एकदा पक्षाच्या वतीने या ठिकाणी जाहीर करतो का बहुजन समाज पार्टी या ठिकाणी महापालिकेच्या सर्व जागा ताकदीने लढवणार असून या ठिकाणी जे काही इच्छुक आहेत त्यांनी आमच्याशी संपर्क करावा. या ठिकाणी जिल्हा उपाध्यक्ष शाहनवाजबाई शेख अतिशय त्यांचं चांगलं काम आहे, त्यांच्यामध्ये समाजाविषयी त्यांच्यामध्ये फार मोठी तळमळ आहे आणि तुम्ही सगळेजण साथ द्याल अशी मी अपेक्षा करतो. आणि संपर्कासाठी शाहनवाजबाई या ठिकाणी जिल्ह्याचे महासचिव राजू शिंदे असतील किंवा भाईचारा कमिटीचे अध्यक्ष उमाशंकर यादव आहेत, तसेच जिल्हाध्यक्ष सुरेशजी कांबळे आहेत, यांच्याशी आपण संपर्क करू शकता. मी या ठिकाणी तुम्हाला आमचे फोन नंबर या ठिकाणी देतो. त्या नंबरवरती जे निवडणूक लढू इच्छितात त्यांनी त्या ठिकाणी संपर्क साधायचा आहे या ठिकाणी. आणि आम्हाला अन्याय अत्याचाराला गाडण्यासाठी तुम्ही सहकार्य कराल अशी अपेक्षा ठेवतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत.